अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे दिनांक 20/4/2025 पासून ते दिनांक 27/4/2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार यांना विशेष निमंत्रित केले असून अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पूर्णतः होत आहेत। या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दीही पाहावयास मिळत आहे। दिनांक 26/4/2025 रोजी गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार ह.ब.प. हरिहरजी महाराज गुले नागदरा यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यांच्या या कीर्तन सोहळ्यास उत्कृष्ट गायक ह.ब.प. बाबुराव महाराज नागरगोजे नागदरा व मृदंगाचार्य ह.ब.प. अमर महाराज वाकणकर नात्रा यांची साथ मिळाल्याने भाविकांना मंत्रमुग्ध केले। गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात मुडेगाव ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, मुडेगाव।
माझे चिंतनी गुंजवी निरामनी विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही कानाटोना नामस्मरणा वाचोनी विठ्ठल महायोगपीठे ते भीमरुद्रा परम पुंडरिकाय दातुंद्र मुनीन्द्रे समागत्यति स्कन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया अलंकापुरी रम्यस्या समस्वमी वदांभोज तेजस्फुरदीक प्रदेशम विधीन्द्रादिदेवे सदा सूयमानम् समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवम्
मौजे मोडेगाव मुळेश्वर भगवान त्यांच्या या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आलेली पुण्यतिथी श्री संत गोरोबा काकांची आणि सप्ताहामध्ये काकांचं पुण्यस्मरण यावं या गावचं एक थोर भाग्य आहे आणि त्यानिमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। या सेवेसाठी श्री संत निळोबा महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे अनुग्रहित परंतु केव्हाचे अनुग्रहित महाराजांच्या हयातीतले अनुग्रहित नाही। महाराजांच्या हयातीतले अनुग्रहित 14 काळकरी परंतु श्री संत निळोबाराया महाराजांचं वैकुंठ भुवन वैकुंठ गमन हा शब्द आणि झाल्याच्या नंतर कीर्ती ऐकली आणि त्यांचाच अनुग्रह घ्यायचा असा निश्चय ठरवला आणि त्याच्यासाठी धरणच धरलं। महाराजांनी तरी आपल्या वयाच्या रक्षणार्थ 13 दिवसाचं धरण धरलं परंतु मला तुकोबारायांचं दर्शन हवं आहे म्हणून 42 दिवस त्या अनुग्रहासाठी आणि मध्यंतरी या अनुग्रहाच्या काही दिवसातच प्रत्यक्ष भगवान आले आणि प्रत्यक्ष भगवान आले मी आलो रे निळोबारायांनी सांगितलं मला काही प्रल्हादासारखं संकट पडलं नाही त्या संकटामुळे मी काही तुला बोलवलेलं नाही तू प्रार्थना वाचून आलासी का मला गरज नाही फक्त जगद्गुरु तुकोबारायांची आणि शेवटी निळोबारायांसाठी जगद्गुरु तुकोबारायांना यावं लागलं अनुग्रह करावा लागला आणि असे अनुग्रहित असलेले आणि महत्वाच्या 5 संतांपैकी 5वं नाव जर कुणाचं असेल तर श्री संत निळोबारायण। परंतु अलीकडे काही संतांच्या बाबतीत लोकले ज्ञानीचे सध्या कथेकडे लोक ओढल्यामुळे कथाकार देवचरित्र सांगू लागले आणि लोकही देवांचं चरित्र ऐकू लागले परंतु संतांच्या चरित्राचा विसर पडला परंतु देवाच्या चरित्रापेक्षाही संतांचे चरित्र अगाध आहे देवापेक्षा संत थोर आहे देवापेक्षा संत थोर आहे
कलियुगाच्या ठिकाणी साधू थोर जाणार पण असं असूनही अलीकडे या 20 वर्षामध्ये संतांचे चरित्र सांगितले जात नाही, ऐकले जात नाही. परंतु आपली जी आत्मवस्तू हरवलेली आहे तिचा जर शोध घ्यायचा असेल तर ते संता ते पाहता दिवसावे, तैसे हरपले आपण ते पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. किंवा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्त पुरुषाचं वर्णन केलं तर लाभ आपणाला होतोय. किती लाभ होतो 12व्या अध्यायाचा भगवंत म्हणतात, जे असं माझ्या भक्ताचं वर्णन करतात ऐकतात ते मला किती आवडतात सांगू का. तेही प्राणापरोते आवडती जी निरुते भक्त चरित्राते प्रशंसती. आणि तुमचं भाग्य एवढं वयानेही मोठे अधिकारानेही मोठे आणि असे असल्यामुळे त्यांना काका म्हणायचे. आणि त्या काकांची पुण्यतिथी तुमच्या सप्ताहामध्ये यावी. मला वाटते याच्यापेक्षा तुमचं अधिक भाग्य असू शकत नाही. मी मात्र या गावात काकांची सेवा 20 वर्ष तरी झालंय प्रवचनाने सेवा केली. त्यामुळे महाराष्ट्राची भेट झाली नाही. परंतु यावर्षी तुमच्या काय मनात आलं कोणास ठाऊक आहे की प्रवचनाच्या ऐवजी कीर्तनाची सेवा दिली गेली. आणि मी माझ्या अगदी लहानपणापासूनच ठरवलेलं या तरी जन्मात प्रवचनाची सेवा करायची. परंतु अलीकडे सर्वांनी सांगितलं की महाराज तुम्ही बसून जे सांगता ते उभा राहून सांगा, कारण ज्ञानेश्वरी ऐकायलाच भेटत नाही. असो, या निमित्ताने कीर्तनमूर्ती सेवेसाठी घेतलेला अभंग तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेमकी काही ताना टोना नाम स्मरणा वाचो मी. रीतीने म्हणत नाही बरं का. तेची संत ही विरक्ती नाही, निश्चयात्मक सांगतात. निश्चयात्मक तेची संत कोणते? ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेतच विठ्ठली आहे तेच संत आहे. आता अलीकडच्या काळाबद्दल बोलणे माझ्यासारख्या करून तरी नको. खरे संत, खरे सिद्ध पुरुष अरण्यात घरी थांबले आणि जे असंत आहेत ते मार्केटमध्ये आले. एक वाक्य बोलू का. जे सिद्ध असतात ते प्रसिद्ध नसतात आणि जे प्रसिद्ध असतात ते सिद्ध असतात की नाही मला माहिती नाही. आणि आपण वेळ कमी असल्यामुळे असंत त्यांचा काही विचार करायची गरज नाही. जे संत आहेत
त्यांच्याबद्दल बोललेलं फायदेशीर ठरेल, लाभ होईल. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. भक्त वेगळे, संत वेगळे. आणि विस्तार नको, साधू वेगळे. परंतु अलीकडे काही प्रमाण असे असतील जे भक्त असतात, जे ज्ञानी असतात, ते संत असतात. आणि संत तेच साधू. परंतु थोडासा फरक आहे. कमी वेळात त्याचा विचार नको. परंतु संत कोण? आत्मज्ञाने चोखडी आणि संत जे माझी रुपडी. आत्मज्ञानाने जे चोखडे आहे ते संत आहे. आणखी सांगू, संत कोण? जे वैष्णव आहेत ते संत आहेत. आता वैष्णव कोणाला म्हणायचं? अवघी देवावरी वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. आता अलीकडे हे प्रमाण अवघी देवावरी बंद करायचं. संसारावरी, प्रपंचावरी, अर्थावरी माया. बरेच गाण्याचे प्रमाणच बदलले. आता माझ्या हाताकडे बघितलंच लक्षात येईल. सोने रुपये आम्हा, समान तुम्हा. ज्ञाते आहेत ना, त्यांना एकाच ओळीने कळलं. संत कोण? आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रुपडी. रुपडी शब्दात जे संत असतात ते देवाचीच रूपे असतात. देव ते संत, देव ते संत. तर त्याप्रमाणेच या ठिकाणी तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. हेत म्हणजे हेतू, हेत म्हणजे ध्येय. कोणते कळलं? आणखी विस्तार करायची गरज नाही. ज्यांचा हेत, त्या हेतूवरून तो संत ठरू शकतो. आता आमच्याबद्दल बोलायचं झालं तर अर्थप्राप्ती करणे, इष्ट देवता पूजने, प्रापंचिक सुख मागणे, अशा म्हणणे या नाव. म्हणून भक्ताचे प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये 4 दिले. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्त एक काही ज्ञानी आहे. आणि ज्ञानी जे आहेत ते मला खूप आवडतात. तेही प्राणात होते. आता हेत शब्दावरची कोमी ठेवतो महाराज. नातरी अवंसात आली माधवी, ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्प पुंज द्यावी, पुष्प फळाते. तो हेतूच असतो. माधवी आली म्हणजे वसंत आला गेला की बागेने बहार धारण केलाच. म्हणून
बागेला बहार येण्यासाठी वसंताची गरज आहे आणि जीवाच्या उद्धारासाठी इथं जशी वसंताची गरज इथं संतांची गरज. विठ्ठल आणि मला वाटते तुमच्या अनायासे पूर्व पुण्याईने जवळच या धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीच्या काठाला असलेलं गाव आणि ते काका तुमच्या गावात पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तो पर्वकाळ यावा. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. विठ्ठल तेची संत वेळ 10 ते 12चा होता. 11ला सुरुवात झाली. मी 9:45ला या ठिकाणी आलो. झालं थोडासा उशीर. 12 वाजता पुष्पवर्षाव होईल. त्यानंतर 15-20 मिनिटं कीर्तन नक्की लांबेलच याची कल्पना मोडेगावकरांना आहेच. की मी थोडा अधिकच बोलतो. अधिक बोलतो पण विषयाला सोडून नाही. विषयावरच संत चरित्रावरच बोले. अगोदर आपण अभंगाचा 10वा भावार्थ पाहू आणि त्यानंतर काकांचं वर्णन करू. काकांचं जीवन चरित्र थोडक्यात पाहू आणि त्यातच पुष्प वर्षाव करू. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. हेत शब्दाचा मी अर्थ सांगितला पण कोणता हेत, कोणाच्या ठिकाणचा? विठ्ठली. ज्यांचा हेत विठ्ठली. याबद्दलचे जर प्रमाण आपण पाहतच पोचलो. जी संत मांदियाई आहे त्या प्रत्येकांचा हेत विठ्ठला वाचू नाही. गायचं असेल तरी आम्ही एका विठ्ठलाचंच नाम गाऊ. एक गावे आम्ही अनेकाचे काम नाही येते. पण आपल्याबद्दल जर बोलायचं झालं महाराज, आपल्याबद्दल जर बोलायचं झालं तर कुंभट कुळवाडी आण देव मांडी आदिलाची परवडी न करी. एकादशीच्या दिवशी जे तुला पाळू आम्हासी, नागाशी पंचमीच्या दिवशी. चौथी मोठी काय म्हणे तुझाची ओढ दुर्गे वगैरे वगैरे भरपूर ओढ आहे. आणि शेवटची ओवी अशी आहे, तो जाण अज्ञानाचा मूळ.
एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अंबासी आपल्याबद्दल काहीच बोलणे नको, परंतु ही अज्ञानाची भक्ती आहे. गावाबाहेरील आहे व देशी. कळलं ना? कधी विश्लेषण नको म्हणून आपल्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण तुकोबाराय मात्र म्हणतात एका पांडुरंगा वाचून, एका विठ्ठला वाचून मला अनेक दुसरे मज नाही आता नेमिल्या चित्ता पासून या. एक धरिला चित्ती आम्ही एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी. परंतु एक वाक्य आठवलं म्हणून सांगू. अनेक विषय भोगता येत स्वेर जीवन. एक विषय अनेक भोगते संत जीवन विठ्ठल. अनेक विषयाबद्दल जर बोलायचं झालं, जीवा रसाकडे ओढी. एकनाथी भागवतामध्ये बऱ्याच ओव्या आलेल्या आहेत. शिष्णाशी रती सुखाची गोडी वगैरे वगैरे. जिभेला काय आवडतंय, डोळ्यांना काय आवडतंय, कानाला काय आवडतंय, बराच मोठा विषय आहे. त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. परंतु असे अनेक विषय आणि भोगता येत त्याला स्वेर जीवन म्हणायचं. आणि एकच विषय अनेक भोगते. मग त्या अनेक भोगत्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले, निरोबाराय आले, काका आले, नामदेवराय आले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ काका, सर्व मंडळी, मेळविली मांदी वैष्णवाची, या सर्वांचा विषय तो
झाला नारायण. यावर फार विस्तार करण्यापेक्षा गोपिकांचा एकच विषय झाला होता. एक विषय तो सकळांचा हरी. एवढा त्या गोपिकांचा विषय हरी झालेला होता. पाहणेही, ऐकणेही आणि उच्चारही एका हरी वाचून दुसरा विषयच नाही. पाहणेही. एकदा या गोपिकेंचा मोर्चाच त्या ब्रह्मदेवाकडे वळला. अरे ब्रह्मदेवा, त्या पाटुण्या कशासाठी दिल्या असतो? ते मला उघड झाप करण्यासाठी. पाहायचंय, थांबायचंय, पाहायचंय, थांबायचंय. नाही पण आमचं किती नुकसान केलंस? त्या उघड झाप करण्यामध्ये जेव्हा झाकला जातो तेव्हा आम्हाला हरी पाहता येत नाही ना. एवढं नुकसान केलंस तू. म्हणजे एवढंही सहन त्या गोपिकांना होत नव्हतं. एवढा त्यांचा विषय हरी, नारायण, विठ्ठल हे सगळे नावं एकच आहे. बरोबर आहे ना? किती गोड उदाहरण आहे. आणि असे बरेच प्रमाण देता येते, परंतु असं काही समयो जाना तरी सुद्धा जे ज्ञानी भक्त असतात ना, त्यांच्यासाठी विठ्ठल सर्वत्र भरलेला असतो. जळी, स्थळी, काष्टी. बरोबर आहे ना? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही भरला. अर्जुना, मी नसे आळसा कौन ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे, जे न देखती माते. का पाहू शकत नाही जीव? योग मायेचं पडळ आलेलं असतं. योग माया पडळी सारखे अध्याय. योग मायाचं पडळ आलेलं असतं. किंवा जीवाची दशा, जीवाचा विषय, सर्व विषयाकडे ओढ असते आणि त्या विषयातच जीव भुलून गेले. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. आता पूर्वी लगेच विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय निंब तो बहुगोळिया आला. विषय निंबितो बहुगोळी आला. भजन गुण तो मज कडू झाला. मला वाटते लोभ सर्प डंकला करू काय हे का? बर, आता थोडं ज्ञानेश्वरीने याच उत्तर. एकदा हे जीव विषयाकडे यांची ओढ झाली आणि विषयापाशी गेले आणि परत त्या विषयापासून दूर करताना किती दुःख होतंय. ज्ञानेश्वर महाराज 18 अध्याय म्हणतात, का सारसाही बिघडिता, वत्स धेनुनी कारिता, ना तरी म्हणून मुदविता,
भान यावरुनी पुढे माई कोणी बाळक काळे गीता एकुलता एक होय का उदक तुटता निना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू नोहे ते वीर विराग सहाती ते फक्त वीर आहे ते वीर आहे कोण वीर आहे गोरोबा काका वीर आहे या ओव्याने गोरोबा काकांचं गोड वर्णन झालं ज्ञानेश्वरी वीर कोणाला म्हटलेलं आहे या विषयापासून ज्यांना दूर होत आलं ते वीर वीर तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतून हे ते वीर विराग साधी आता वरच्या ओव्याचं वर्णन मी करत बसत नाही पण सारस पक्षाला किती दुःख होत असेल त्या दोघांच्या विराहामध्ये पण ज्ञानेश्वर महाराजांना दृष्टांत कमीच वाटला ते म्हणले सकाळी तरी भेट होईलच ना रात्री नाही झाली तरी सकाळी होईल सारसा येईल गणिता त्यानंतर आपणच वासरू सोडतो पाण्याबरोबर सोडतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही 2 लिटर काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा सांगण्यासाठी तरी सोडतात सांगा एवढं त्यानंतर तिसऱ्या दृष्टांत ना तरी भणंतु दौडिता भानियावरून 9 दिवसाचा उपवासी पात्र टाकले पाणी फिरवा 9 दिवसाचा पाण्याचा उपवासी होता पण शेजारच्या अशोकरावजींनी सांगितलं तुम्ही जेवायला खरे पण यात विष टाकलेलं आहे ते तो ताटाची सांडवणी जाय जिया करी पण ज्ञानेश्वर महाराजाला हाही दृष्टांत कमीच वाटला ते म्हणजे 10व्या दिवशी जेवण गोरोबा काकाच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यापुढे दृष्टांत दिला माये पुरोणी बाळक काय नेता एक पुरता एक पण हाही दृष्टांत मौलींना कमीच वाटला जरी एक मुलगा एक असला काळाने उचलून नेला जमीन जास्त असल्यामुळे दत्तक घेण्याची व्यवस्था करण्यात येईल परंतु शेवटचा दृष्टांत होय का उदक तुटता मीना म्हणजे मासा माशाला जर पाण्यापासून वेगळं केलं त्याला दुःख होईल का ज्ञानोबराच्या भाषेत सांगतो जैसे जलचरा जल सांडे तत्क्षणी मरण मांडे जीवाच्या बाबतीत परंतु संत म्हटलं की त्यांचा हेत विठ्ठली विठ्ठला वाचून दुसरा विषयच नाही एक विषय तो सकळांचा आणि ज्यांचा हेत विठ्ठली म्हणून आजच्या अभंगामध्ये ज्यांचा हेत विठ्ठली ते पहिल्या चरणात हेत विठ्ठली तेची संत तेची संत वसंताच्या बाबतीत काहीच बोलणे नको काहीच बोलू नये परंतु सध्या मार्केट जे चालू लागलंय
ते संतांवर नाही असंही म्हणता येत नाही आणि त्यांच्यावर चाललंय असंही म्हणता येत नाही. पण शेवटी जे काही सुख दिसतंय ते संतांच्याच अस्तित्वामुळे यांचा हेत विठ्ठली. ज्ञानेश्वरीतल्या 1-2 ओव्या आठवड्या म्हणून सांगतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद दंड गात. बरोबर ऐसे माझे नाम घोषे, नाहीच करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमीत भरली. सततम कीर्तन, सततच त्यांचं कीर्तन असतं. काय म्हणायचं, नामघोष. आणि ते सदा करतात, सदा सदा नामघोष. सदा नामघोष करू हरी कथा. कशी करतात महाराज? पोळी मी प्रत्येक प्रमाणाने पोळी बर का. तैसे सर्व इंद्रिया सहित मज माझी सुनिश्चित, रात्रंदिवस न म्हणत उपासती. कारण त्यांचा धंदा हा दिनरजनीच असतो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, तेची संत, तेची संत. आणि त्यांचं दुसरं लक्षण सांगितलं, नेनती काही ताना ठोना, नामस्मरणा वाचोनी, नामस्मरणा वाचोनी, तेची संत, तेची संत. 12 वाजल्याबरोबर आपण बोलावलं. बरोबर आहे ना? मला एकाने प्रश्न केला, हनुमानजी महाराज रेडा बोलला का आणि भिंत चालली का? मला प्रश्न केलास, थोडं विचार करून सांगितलं. मी म्हणलं रेडा बोलला नाही, भिंत चालली नाही. सगळंच कसं म्हणाले तर उत्तर एकच आहे, भिंत चालत नसते आणि रेडा बोलत नसतो. मागं बोलला नाही, पुढे बोलणार नाही. भिंत मागे चालली नाही, पुढे चालणार नाही. मग झालं कसं? आमचे काही कीर्तनकार म्हणतात हे ज्ञानराज मौलींनी केलेले चमत्कार.
ज्ञानराज माऊली कशाला चमत्कार करतील हो? आणि जे चमत्कार करतात ते संत असतात का? बऱ्याच वेळेला मला लोक येऊन सांगतात, काय महाराज तुम्ही नुसती ज्ञानेश्वरीच पाठ करत बसत. आमचे महाराज उकळत्या तेलातून हातानेच पोळ्या बाहेर काढतात. नावून कुणाची द्यायची, पण नेमकी काही टाणा टोणा. त्याला एक शब्द सांगू का? ते केलेले चमत्कार नसून केलेले अद्वैताचे प्रयोग आहेत. प्रयोग अद्वैताचे प्रयोग आहेत. प्रत्येक संतांनी जेवढे कार्य केले ते प्रयोग आहेत. कशाचे प्रयोग आहेत? अद्वैताचे प्रयोग आहेत. अद्वैताचे प्रयोग आहेत. काय अद्वैताचे प्रयोग केले प्रत्येक संतांचे आपण सांगत बसत नाही. काया वाचा आणि मने झाले चिंतनी दुर्लती. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. आता वेळेनुसार मागे पुढे कदाचित होऊ शकतं, परंतु हा अभंग सेवेला घेण्याचं खरं कारण यातलं जो शेवटचं चरण आहे ना, या चरणाकडे पाहावं आणि गोरोबा काकांचं जीवनचरित्र, पूर्ण जीवनचरित्र. निळा म्हणे विरक्त देवी आठवची नाही विषयांचा. विषयांची आठवण सुद्धा होत नाही ज्यांच्या जीवनात, त्यांना संत असे म्हणतात. तेची संत, तेची संत. कोणी करूनही अभंग फिरवा, शेवटला इथंच येईल. तेची संत, तेची संत. नेमकी काही गाणा कोणा तेची संत. नामस्मरणाला तुम्ही तेची संत. त्यांचा हे तर विठ्ठली तेची संत. हा निळा म्हणे विरक्त देही तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली. आपण अगदी 2-5 मिनिटांमध्ये त्यांचा या शेवटच्या चरणाचा विचार करू. भोपार धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा नदीच्या काठावर तेर नावाचं गाव आहे आणि त्या तेर गावामध्ये ओळखते त्यांचे मूळ पुरुष माधवच ना, माधव बाबा. माधव पुरुष सांगितलं. आणि या त्यांना 8 मुलं झाली. 8 मुलं. आणि काळाच्या ओघामध्ये त्यांनी ही माहिती नाही सांगितली, परंतु त्या भक्त लीला ग्रंथामध्ये खूप त्यांचं, कारण मी माझ्या जीवनात फक्त ज्ञानेश्वरीच पाहिली, त्याचं कारण आहे. धुंडा महाराजांनी इथं म्हटले होते, अनेक ग्रंथ वाचले आणि ज्ञानेश्वरी वाचली नाही, त्याच्या जीवनात काहीच वाचलं नाही. लक्षात आलं का? त्याच्या जीवनात काहीच वाचलं नाही आणि काहीच वाचलं नाही. एकटी ज्ञानेश्वरी वाचली, सर्वच वाचलं. विठ्ठल आणि ते 8ही मुलं वारले, काळाने नेले. न्यायपार तेवढा पसरला असेल चौडा आणि कालाच्या ओघामध्ये 8ही मुलांचा मृत्यू झाला.
मी बघू सांगितलं मायेपूर्णी बाळ काळे नेता एकुलता एक निलेस ही अवस्था तर 8 निलेस काय अवस्था झाली असेल तुम्हीच सांगा आता किंवा तुम्हीच ठरवा. परंतु करुणा भागली रुक्माईने करुणा भागली आणि माधवानेही करुणा भागली आणि शेवटी प्रत्यक्ष भगवंत आले आणि प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं अरे माधवा ते 8 मुळं ज्या त्या गोरीमध्ये तू जिथं कुठं त्यांचं दहन केलेलं आहे दहन तर केलं नव्हतं ते पुरले गेलेले होते आणि ते उत्खन्न कर आणि उत्खन्न कर विश्वास ठेव माझ्यावर आणि विश्वास ठेवला आणि 8चे 8चं खनन केलं आणि भगवंतानीच हात लावला ते 8ही मुलं जिवंत झाले. त्यातले पहिले जे 7 होते ना ते स्वर्गाला पाठवले आणि 8वा जो होता तो मात्र माधवाच्या स्वाधीन करायचा ठरवला म्हणून स्पर्श केला. हे असो दिठी जयावरील झळके त्या पद्म करू माता पारोखे तो जीवची नोहे तुके महेशची आणि गोरी मधून काढून आणला आणि स्पर्श केला माथ्यावर हात ठेवला महावाक्याचे निघाले गुरुकृपेचे निघाले माता हात घेतला नव्हे थापटीला जैसा आणि त्याला थापटलं आणि तो गोरीमधून काढला होता म्हणून भगवंतानेच त्याचं नाव गोरोबा ठेवलं. काय ठेवलं? गोरीतून काढला गोरोबा नाव ठेवलं. आणि सांगू का आजच्या कीर्तनातली महत्वाची गोष्ट गोरोबा काकांनाच काका का म्हटलं जातं? गोरे होते गोरे. विषयात जे लिंपतात ते काय असतात आणि चोखे असतात ते गोरे असतात. म्हणून आत्मज्ञाने चोखडी जीवनामध्ये अध्यात्म ज्ञानामध्ये संत चोखोबा यावे चोखोबा यावे किंवा गोरोबा तरी यावे. काय यावे? गोरा कुंभासावा कुंभ गोरा कुंभासावा आणि तो गोरा कुंभ म्हणजेच गोरोबा काका त्यांची आज पुण्यतिथी आहे. बरोबर 12 वाजू लागलेले आहे. आपण झाले का 12? आपण कुंडली पर्वताचा जय घोष करू आणि 2-5 मिनिट सर्व भजनी मंडळ त्यांचं भजन करतील. श्री संत भागवत धर्मामध्ये 12 वाजता. आता मी महाराज 30 वर्ष झालं अळवीला ज्ञानेश्वर महाराजांचा गुळाला मी किती वाजता? 12 वाजता. 1 वाजता कानो पाठकांचं कीर्तन संपलं. जीवन चरित्रामध्ये काका वयाने मोठे आणि
अधिकाराने मोठे. आणि एकदा काका त्या 4 भावंडांचा महिमा ऐकला. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई आणि ज्ञानराज मौलींना इथे कार्य करायचं होतं. वेळ विली मांडी वैष्णवाची. ज्ञानोबारांच्या काळामध्ये नामदेवराय, ज्ञानोबारांच्या काळामध्ये हे 4 भावंड, सावतोबा, त्याच वेळेस नरहरी, सोनार वगैरे वगैरे. आणि आळंदीला इंद्रायणीवर ही मंडळी बसली असताना इकडे पंढरपूरला भगवंतानी ही सर्व गोष्ट या भावंडांच्या लीला चरित्र नामदेवरायांना सांगितलं. मग नामदेवरायांना सुद्धा उत्कंठा झाली यांची भेट द्यायची. जे देवाच्या करंगळीला धरायचे, जे देवाबरोबर जेवायचे, जे देवाबरोबर गप्पा छप्पा मारायचे, देवाबरोबर झोपायचे, एवढा अधिकार नामदेवरायांचा. पण यांचा परीक्षा घेणारे फोपटणारी काका आणि त्यांची पुण्यतिथी तुमच्या सप्ताहात यावी. अधिक वेळ घेत नाही, कारण संत शब्द मी काहीच सांगितला नाही. मला ते एक आठवडाभर जरी मला संत शब्द सांगा म्हटला, एक आठवडाभर, पण 5 मिनिटात तू सांगतो ना, आठवडाभर तू सांगतो, 5च मिनिटात सांगतो. माझ्या आजूबाजूला महाराज मंडळी समोर बसलेले सर्व ज्ञानी आहे, त्यामुळे ज्ञानी असल्यामुळे ते 5 मिनिटात संत शब्द सांगतो. काढा दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायाचा 55वा श्लोक. 54व्या श्लोकामध्ये प्रश्न आहे, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. इथून सुरुवात झाली.
55व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत जे लक्षण सांगितले त्या लक्षणामध्ये जो बसेल तो संत. विस्ताराने सांगत झाले 2 प्रवचन आणि एवढ्या सांगत 1 मिनिट. चला तिसरा अध्याय की जी कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म करून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ शकतो. कोण झालं? जनक राजा झाला. त्यावरची पोळी देखपा जनका देख कर्मदात अशेख न सांगिता मोक्ष सुख पावते झाले. मिथिला नगरी जळते, माझं काही जळत नाही. राजा सभा मंडप जळतोय, माझं काही जळत नाही. पाय जळतोय, माझं काही जळत नाही. हे जे लक्षण आहे. चला 4थ्या अध्याय ते ज्ञान पैगा बडवे जरी म्हणी आखी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेचे. आला ना संत शब्द, संताया बजावे सर्वस्वे. चला 5वे अध्याय. मी माझ्याची आठवण विसरून गेले जयाचे अंतकरण पार्थातो संन्यासी जाण निरंतर गेली याची सेन करी. चला 7व्या अध्याय. सोन्याचं विठ्ठल मेरू पर्वत एवढं असेल आणि मातीचा ढेकूळ जो सर्वस्व मानतो तो संत असतो. त्याच्यावर राका बंकानी वंका. बरोबर. तर एकची लीला करले जे मागे सर्व भावे बदले असते त्या महापुरी निघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघायचे जे प्राप्तीच्या पहिले तिला निघाले त्याची संत त्याची संत. सर्व ज्ञानेश्वरीच्या शेवटपर्यंत तुम्ही 90 अध्यायातला ज्ञानी पुरुष राजविद्या जाणली मोठे गुरुमुखे उदय जगचे हृदय प्रेमचे असे प्रत्यक्ष भाव लागे त्याचे अपयाची इथे संत. 90 अध्यायात ज्याने विभू जाणल्या ते संतच की हो. 11व्या अध्यायामध्ये जो विश्वरूप दर्शन पाहू शकला तो अर्जुनही संतच. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करून एक वच निर्ममो निरहंकार हे सर्व लक्षण कोणाचे? तेची संत तेची संत तेची संत आचार्य उपासन वगैरे वगैरे. किती ओव्या येतात आठवडा बनण्याचं काय नाही सांगता येईल ना. आता तर आम्हाला हार तुळे पाहिजे, शाल पाहिजे, वाजवून गाजवून अन्न पाहिजेत आणि माणिक वाचलं पाहिजे. आमचा फोटो पत्रिकेत असला पाहिजे आणि कीर्तनकार म्हणून वगैरे वगैरे. पण ज्ञानेश्वरी म्हणते पूज्यता डोळानं निघावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. बरोबर. या सर्व या पहा वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता ही जोडे परी वेणीवे माझी दडे महिमे भेने. 14व्या अध्यायातला गुणातीत पुरुष म्हणजे संत. 15व्या अध्यायात निर्माण मोहा अध्यात्म नित्या निवृत्त कामा द्वंद्वैर्मुक्ता गच्छन्ते मोढा. सांडून गेले मोहमान या पुरुषाचे का मन. सांडून गेले मोहमान वर्षांती जैसे वर्षोने गेले. 16व्या अध्यायात 26 लक्षण सांगितले. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्याय स्तप आर्जव. किती सरळपणा असतो, किती सरळपणा असतो.
आमचा सरळपणा सांगू नये. दादा अर्धा मिनिट बरं, अर्धा मिनिट. आमच्याकडे एक दुकान असं 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 पोटाला हात लावूनच डॉक्टरकडे गेला. पोटाला हात लावून डॉक्टरकडे दोन प्रश्न असतात, काय दुखतंय आणि कधीपासून दुखतंय. आता पोटाला हात लावल्यामुळे डॉक्टरला माहीत झालं पोट दुखतंय, फक्त कधीपासून दुखतंय. मला शेजारच्याने बंगला बांधून दारापुढे गाडी उभी केली त्या दिवशीपासून. आता आमच्याकडे कशाला बोलायचंय. 70व्या अध्यायातला सत्वगुणी पुरुष म्हणजे संत. 18व्या अध्यायामध्ये आमच्या गोरोबा काकासाठी एक श्लोक सांगतो मी. असक्तीय अन विश्वंग पुत्रदारा ग्रहादिषु किंवा देहादिक संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिले एक ना पुढे तो वागुरे वारा जैसा. तेच शेवटच्या चरणात 12 म्हणाले. Bye.